हा. करोना काळामध्ये जेव्हा त्याची आई गेली तेव्हा तो 1-2 वर्षाचा होता. असा एखादा प्रसंग जेव्हा एखादं लहान लेकरू तुम्हाला असं काहीतरी विचारलं किंवा म्हटलं की ज्यामुळे तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही, असं प्रसंग? आमचा गौरव एखाद्या वेळेस छोटा होता तो हमेशा कळीला यायचा. आई सोबत बोलायचंय, बोलते मग ते समजा आई प्रमाणे बोलायचं. त्या गौरवला आई आहे? नाही गौरवला आई नाही, त्याला आई नाही, वडील नाहीत. आई म्हणून त्याला तिकडनं करोना काळामध्ये जेव्हा त्याची आई गेली तेव्हा तो 1-2 वर्षाचा होता. सरांना भावना. तर डेड बॉडी दिली जात नसायची. तिचं तिकडच हे व्हायचं ना, म्हणजे अंत्यविधी तिकडच उरकून टाकायच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून. तर त्यांना जेव्हा इकडे त्यांच्या आजोबांना आणून सोडलं तेव्हा आई वडील कुठे तर त्यांना दवाखान्यात आहेत म्हणून सांगावं लागलं. तर तो आजही आज तो इतका मोठा झालाय तरी आजही तो तसाच सांगतो की मम्मी कुठे म्हणून जर विचारलं तर ते दवाखान्यातच म्हणून सांगतो आजही तो. तर तो फोन लावून देण्याचा आग्रह करायचा कधी की मम्मीला फोन लावून द्या. तर मग आम्ही अशा 4-5 मम्म्या तयार केल्या. तिनं जसं सांगितलं की कविता खेडकर आहेत. त्याच्यानंतर जळगावला मनोज राणे म्हणून आहे. त्याच्यानंतर अजून अंधेरीला सुनीताताई नागरे म्हणून राहतात. आई तयार करून हा, तशी आई. तर कुठल्या मुलाला कधी फोन लावून दिला आणि आईला जर बोल म्हणलं, असे अनेक मुलं आहेत की मला आईला फोन लावून द्या म्हणतात आणि त्याची आई नसते. मग डायरेक्ट आम्ही तिला म्हणलं ना, हे बघ तुला फोन लावायचं म्हणतोय, मम्मीला फोन लावून दे म्हणतोय. तर ह्या तिन्ही माता भगिनी डायरेक्ट त्याला बोलायला सुरू करतात आणि मी येणार आहे तुला भेटायला, काय खायला घेऊन येऊ, अशा पद्धतीनं त्या बोलून त्याला तिथं त्याचं समाधान करतात.